मग माने आणि घुलेंचा किती काळापासून संबंध आहे, किती दीर्घ संबंध आहे हे विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की घुलेंचीच हत्या का झाली. घुले पाठराखण करत होते का, घुले मानेंना सपोर्ट करत होते का, आणि म्हणून ठरवलं का की मानेंना सपोर्ट करतोय ना हा, यालाच संपवून टाकू, असं झालेलं आहे का. हे प्रकरण पाहिजे तितकं सोपं नाहीये. घुलेला सांगितलं जाऊ शकत होतं तुम्ही मध्ये पडायचं नाही, तुम्ही आमच्या भांडणामध्ये पडू नका, तुमचा आणि आमचा संबंध नाही, तुम्ही फक्त हॉटेल मालक आहात. तर हे प्रकरण थांबलं असतं कदाचित. मग मारेकऱ्यांना, हत्याऱ्यांना, मानेंना सोडून घुलेंचीच हत्या करायची होती का, हा सवाल उपस्थित केला जातो. मला हेच सांगायचं आहे पुन्हा पुन्हा की मानेंना सोडून घुलेंची हत्या का झाली, का हत्या केली घुलेची, विलास घुलेचीच हत्या का केली. माने पळून गेला, घुलेंना सांगायला पाहिजे होतं तुम्ही मध्ये पडायचं नाही, आणि हे आमचं आम्ही बघून घेतोय. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा पुन्हा एकदा बीडचा झेंडा असा उंच झालाय, आकाशात फडकतोय फडफड फडफड. मात्र त्यामधून काय संदेश जातोय हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. बीडला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलं गेलंय. माध्यमांनी तर फार पूर्वीपासून आणलेलं आहे. आता पुन्हा एकदा माध्यमांना एक मस्तपैकी चघळायला विषय मिळालेला आहे. असो, त्यावर नंतर कधी बोलता येईल. दिनांक 20 जून 2026, वेळ सायंकाळची 8 वाजण्याच्या सुमारास विलास घुले नावाच्या एका हॉटेल व्यावसायिकाची टाकळी फाट्याजवळ निर्घुणपणे हत्या केली जाते. आरोपींना अटक करण्यासाठी समाज बांधवांना हजारोंच्या संख्येनं 2-2 वेळा एकत्र येऊन आंदोलन करावं लागतं. तेव्हा कुठेतरी 2 दिवसानंतर आरोपींना अटक करण्यात येते. 24 तासांहून अधिक काळ बॉडीवर म्हणजे शवावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. जेव्हा सर्वच आरोपी अटक केली जातात तेव्हा मात्र अंत्यसंस्कार केले जातात. विलास घुले या तरुणाची हत्या केली गेली आहे. कारण काय सांगितलं जात आहे, भांडणं सोडायला गेल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे. विलास घुले आणि आकाश चाळक या दोघांनी मिळून टाकळी फाट्यावर हॉटेल टाकलेलं आहे. ह्या हॉटेलवर दिनांक 20/6/2026 रोजी 8:30 वाजण्याच्या सुमारास माने नावाच्या व्यक्तीला विचारपूस करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी गायकवाड आणि कदम लोक येतात. आणि मानेला गायकवाड आणि कदम येणारी लोक काय विचारतात, तू माझ्या बायकोचा नाद सोड अन्यथा तुझी हत्या करून टाकेल. ही फिर्याद मी म्हणत नाही आहे, ही फिर्याद विलास घुलेंचे भाऊ असलेले रमेश नवनाथ घुले यांनी ही लिहिलेली आहे. आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये विस्तारामध्ये आपण समजून घेणार आहोत. ही फिर्याद रमेश घुले यांनी पोलिसांमध्ये दिलेले 20 तारखेला, आणि त्या फिर्यादीमध्ये छेड लिहिलेला आहे की माने नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी हॉटेलवर येऊन काही कदम आणि गायकवाडाचे 7-8-9 लोक येऊन विचारतात आणि त्याला जाब विचारतात आणि ठणकावून सांगतात तू माझ्या बायकोचा नाद सोड आणि आता तुझा मर्डर केला जाईल. तेव्हा मात्र माने हा केजच्या दिशेने धावायला लागतो. माने केजच्या दिशेने धावायला लागतो. हा प्रकार सगळा विलास घुले यांच्या हॉटेलवर घडलेला असतो. माने तिकडं पळायला लागलेला असतो आणि त्याच्या पाठीमागं पुन्हा विलास घुले जातात त्याला वाचवण्यासाठी. त्याच्या पाठीमागं मारहाण करण्यासाठी बाकीचे लोक जातात, गायकवाड आणि कदम, आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी विलास घुले त्याच्या पाठीमागं धावतात. मध्येच विलास घुलेला पकडलं जातं आणि चाकूने वार करून विलास घुलेची हत्या करून टाकली जाते. प्रकरण थोडंसं गुंतागुंतीचं आहे. राजकारण याच्यामध्ये आणलं जातंय का, कोणाला गोवलं जातंय का, कोणाला सोडलं जातंय का, कोणी खुन्नस काढतंय का, कोणी ठरवून बसलंय का तुम्हाला सोडणारच नाही, जरा माझ्या हातात काही येऊ द्या, असं कोणी केलं जातंय का, यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. सुरुवातीला हे समजून घेऊ की विलास घुलेची हत्या का झाली असावी. खरं तर हा इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील. आताच माहिती मिळाली मला की SIT या ठिकाणी या प्रकरणामध्ये SIT गठीत झालेली आणि ती आता पुढील तपास करतील. मी कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष काढणार नाही, पोलिसांना अडथळा निर्माण करणार नाही. मात्र काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मलाही काही फोन आले की बा या प्रकरणामध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे का, की काय नेमकी या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे, म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी आपण जाहीर करतोय. विलास घुलेंचं हॉटेल आहे आणि तिथं माने नावाचा व्यक्ती येतो. त्याला कदम आणि गायकवाड नावाची माणसं विचारायला येतात. तुम्ही म्हणाल की पुन्हा पुन्हा का सांगतोय. मला हेच सांगायचं आहे पुन्हा पुन्हा की मानेंना सोडून घुलेंची हत्या का झाली, का हत्या केली घुलेची, विलास घुलेचीच हत्या का केली. माने पळून गेला, घुलेंना सांगायला पाहिजे होतं तुम्ही मध्ये पडायचं नाही,
आणि हे आमचं आम्ही बघून घेतोय, याला जरा बाहेर घेऊन जातो तिकडं करायचं, म्हणजे त्याचा खूनच करा असं माझं आजीवन म्हणणं नाही. फक्त मानेंना सोडून, माने खरं तर त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांचा आरोपी, त्यांच्या नजरेमधला आरोपी आहे, गायकवाडांच्या आणि कदमांच्या नजरेमधला माने आरोपी आहे. घुलेंची हत्या का झाली हा सगळ्यात मोठा सवाल आहे. बजरंग सोनवणे कालपासून असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय, ही घटना का झाली आहे, हत्या का झाली, हे जरा बाहेर येऊ द्या. नक्कीच बजरंग सोनवणेंना या प्रकरणामध्ये खोलून काहीतरी माहिती असणार आहे. मला जितकी माहिती मिळाली ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की घुलेंचीच हत्या का झाली. घुलेला सांगितलं जाऊ शकत होतं, तुम्ही मध्ये पडायचं नाही, तुम्ही आमच्या भांडणामध्ये पडू नका, तुमचा आणि आमचा संबंध नाही, तुम्ही फक्त हॉटेल मालक आहात. तर हे प्रकरण थांबलं असतं कदाचित. मग मारेकऱ्यांना, हत्याऱ्यांना, मानेंना सोडून घुलेंचीच हत्या करायची होती का हा सवाल उपस्थित केला जातो. आणि या प्रकरणामध्ये घटनेवरून असा सवाल उपस्थित होतो की माने राहिला बाजूला आणि घुलेंचीच हत्या झाली, मग घुलेंचीच हत्या करायची होती का हत्याऱ्यांना, हा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये पोलीस शोधतील. एका हॉटेलवर माने नावाचा माणूस जातो, ते हॉटेल घुले नावाच्या माणसाचं असतं. काही कदम आणि गायकवाड नावाची लोक तिथे येतात आणि मानेला धमकावतात की तुम्ही या प्रकरणामध्ये, म्हणजेच काय की माझ्या बायकोच्या नादात लागू नका, तिचा नाद सोडा नाही तर तुमची हत्या केली जाईल. इथपर्यंत ठीक आहे. माने त्या ठिकाणी पळायला लागतात आणि घुले वाचवायला जातात. घुले वाचवायला जाण्याचं काय कारण आहे, माने आणि घुले यांच्यात कसे संबंध आहेत, कुठून संबंध आहेत, काय नेमका प्रकार आहे, या सगळ्या गोष्टींची सुद्धा उघड होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे प्रकरण थांबणार नाही. सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण तापलेलं आहे. एका व्यक्तीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, ते संबंध वारंवार सांगून सुद्धा थांबत नाहीत आणि ते संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यासाठी सासरचे आणि माहेरचे लोक, म्हणजे मानेला मारण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते आणि तिथं घुलेंनी त्यांची सोडवणूक केली. मग माने आणि घुलेंचा किती काळापासून संबंध आहे, किती दीर्घ संबंध आहे, हे विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की घुलेंचीच हत्या का झाली. घुले पाठराखण करत होते का, घुले मानेंना सपोर्ट करत होते का, आणि म्हणून ठरवलं का की मानेंना सपोर्ट करतोय ना हा, यालाच संपवून टाकू, असं झालेलं आहे का. हे प्रकरण पाहिजे तितकं सोपं नाहीये. राजकीय नेत्यांना गोवलं जातंय का हाही सवाल उपस्थित केला जातोय. बजरंग सोनवणेच्या मुलांनी पाठबळ दिल्यामुळं माझ्या भावाची हत्या झाली असं रमेश घुलेंनी म्हटलेलं आहे. पोलिसांनी त्या बाजूने तपास केलेला आहे. मी बातमी सुद्धा वाचली. SP कावत यांचं सुद्धा स्टेटमेंट ऐकलं. बजरंग सोनवणेच्या मुलाचा कुठेही संबंध येत नाही असं त्यांनी म्हटलं. जर आलाच तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि बजरंग सोनवणे सुद्धा म्हटलं की माझ्या मुलाचा जर संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी, केली जावी, अशा प्रकारची माझी सुद्धा मागणी आहे. या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून माझा प्रश्न आहे, आता मी काही तर्क लावत नाही, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी काही तर्क लावणार नाही. मात्र हे प्रकरण असंच घडलेलं आहे. घुलेंकडून मानेंना पाठबळ देण्यात येत होतं का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि म्हणून घुलेंची हत्या झाली का हा सवाल उपस्थित केला जातोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माने आणि घुलेंचा संबंध काय आहे, घुले आणि कदमांचा संबंध काय आहे, कदम आणि गायकवाडांचा संबंध काय आहे, हे सगळं प्रकरण जरा बाहेर येणं गरजेचं आहे आणि मग ह्या प्रकरणाचा उलगडा होईल. पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो की मानेला सोडून, माने तर पळून गेला, मानेच्या मागे लागलेले कदम आणि गायकवाडाचे लोक मध्येच थांबले आणि घुलेंना पकडून त्यांची हत्या केली. मानेला घुले पाठबळ देत होते का, आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि म्हणून हत्या झाली का. ज्यांनी हत्या केली ते दोषीच आहे, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी मराठी महाराष्ट्राची आहे. कुणीतरी कोणाला पाठबळ देत आहे, कुणीतरी कोणाची भांडणं सोडवत आहे म्हणून त्याची हत्या करायची कोणालाच परवानगी नाही आणि म्हणून ज्यांनी ही हत्या केली त्यांना बाहेर येता कामा नये, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी मराठी महाराष्ट्राची आहे. ज्या आंदोलकांनी, ज्या कुटुंबियांनी, ज्या समाज बांधवांनी आरोपींना जोपर्यंत पकडत नाहीत तोपर्यंत आम्ही अंत्यविधीच करणार नाहीत हा पवित्रा घेतला, त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं गरजेचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना स्वातंत्र्य आहे, न्याय मिळवून घेण्यासाठी स्वतंत्र आहे, संविधान त्यांना हक्काधिकार देतं आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा फार मोठ्या तत्परतेनं 24-48 तासामध्ये सर्वचे सर्व आरोपी जे आहेत ते गजाआड केलेले आहेत. ही सुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे. पोलीस सुद्धा जनतेच्या मागणीला खरे उतरलेले आहेत. जेव्हा पोलीस प्रशासन हात झटकून कामाला लागतं तेव्हा मात्र गुन्हेगाराला जमिनीत लपून बसला काय आणि आकाशात उडून गेला काय
कुठूनही शोधून ते काढतात, हे मात्र या प्रकरणामधून निश्चित झालेलं आहे. मी कुठल्याही प्रकारची कुणाचीही बाजू या ठिकाणी घेत नाही. राजकीय लोकांनी जाता जाता शेवटी हेच सांगायचं आहे, राजकीय नेत्यांनी कुणाला सपोर्ट करायचा आणि कुणाला नाही हे जरा लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा बाजू आपल्यापर्यंत येते ना, तेव्हा मात्र हातपाय हलवावे लागतात आणि ते कसे हलवावे लागतात, कसं वाचायचं, कसं सुटायचं, वाटेल ते प्रयत्न करावे लागतात. जेव्हा गुन्हेगाराला सपोर्ट तुम्ही करताना तेव्हाच ही तुमच्यावर वेळ येते. त्यामुळे गुन्हेगारांना सपोर्ट न करता तुम्ही कायदेशीर बाजू जी ट्रान्सपरंट आहे तीच बाजू लावून धरली पाहिजे. आरोपींना, जो माझा कार्यकर्ता आहे आणि त्याला जरा सोडून द्या, मदत करा असे म्हणून पोलिसांना फोन केल्यानंतर जे काही परिस्थिती ओढावते ना, ती अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी आता सुधारलं पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी न घालता जे पीडित आहेत, ज्यांच्यावर अत्याचार झालाय, अन्याय झालाय, या लोकांना मदत करण्यासाठी जर राजकीय नेते पुढे आले तर त्यांना लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. इथं राजकारण करून काहीच होणार नाही. राजकारण केल्यानं तुमचं राजकारण संपुष्टात येईल हे मात्र नक्की आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, कार्यकर्ते जपून वापरा. कार्यकर्त्यांना पाहिजे तितकंच ॲक्सेस द्या. कार्यकर्त्यांना पाहिजे तितकंच बळ द्या. त्यांचं कुटुंब आणि उपजीविका भागेल इतकंच त्यांना बळ द्या. लोकांचे जीव घेण्यासाठी त्यांना बळ देऊ नका, असं मी फार पूर्वी सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा बीडच्या आणि राज्यातल्या नेत्यांना इशारा आहे,